नमस्कार मित्रांनो, मी आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आमच्या शिरगाव गावचा होळीचा कार्यक्रम आहे। आज आमचा शिमगा आहे, तर त्या ठिकाणी आपण चाललोय। तर आमची होळी ही बांबूची असते, तर बांबूंना एकत्रित करून कोणताही खड्डा न खणता ती उभी केली जाते। बाजूला जी आपण गवत वगैरे आहे त्या गवताच्या सहाय्याने ती होळी उभी केली जाते। आणि तर हा असा जो कार्यक्रम आहे तर तो आता आपण त्या ठिकाणी पाहायला जाणार आहोत। आणि संध्याकाळी मग आमची पालखी तिथून शिरगावमधून पायरीखाली येईल आणि उद्या सकाळी आडीवाड्याकडे यायला निघेल। तर हा जो पूर्ण क्षण आहे तो मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर आता आपण जाऊया शिरगाव गावाकडे। तर आता मी गाडी वगैरे पार्क केले आणि गाडी पार्क करून आता मी जे आमचं शंकराचं देवस्थान आहे तर त्या देवस्थानाच्या तिथे चाललोय। अजून होळीचा कार्यक्रम सुरू झाला नाही आहे। 12 वाजता होळी उभी केली जाईल, पण त्याच्या अगोदर इथे खेळ चालेल, नाचवतील आणि त्याच्यानंतर आपल्या होळीला होम दिला जाईल। तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ। तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे। मंदिरामध्ये आपण सामदेवाचं दर्शन घेणार आहोत, पण त्याच्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। रांगेमध्ये उभं राहून हळूहळू आपण आतमध्ये जाऊ। आतमध्ये गेल्याच्या नंतर सामदेवाचं दर्शन घेऊ। दर्शन घेतल्याच्या नंतर आमच्या शिरगावची पालखी आहे, त्या शिरगावच्या पालखीमध्ये काल आमच्या पालखीला रूप चढलं आहे। मग त्याच्यामध्ये श्री साम अधिष्ठी भराडीन विराजमान झालेले आहेत, तर आपण त्यांचं देखील दर्शन घेणार आहोत। आणि दर्शन घेऊन नंतर मग होळीचा कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी जाणार आहोत। आता आपण श्री सामदेवाचं दर्शन घेतलं आहे आणि दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय। बाहेर आपल्या गावची पालखी आहे शिरगाव गावची, तर त्या पालखीमध्ये श्री साम अधिष्ठी भराडीन हे विराजमान झालेले आहेत आणि त्याचं आपण दर्शन घेऊन त्यांचं जे रूप आहे सोन्याने सजलेलं ते आपण पाहणार आहोत। तर आता आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आता इथे अभियाचा सुद्धा आहे, सर आहे, माझा मित्र एक भेटलाय, कारकर हा एक भेटलाय। आता आम्ही जातो होळी नाचवायला, तर बाकीची व्हिडिओ वगैरे आपण तिकडे घेऊ। तर आता आपण मंदिरातनं बाहेर पडलोय आणि मागे तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे तर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खड्डा खणला जात नाही। तर इथेच जे पेंडे वगैरे आहेत, गवत वगैरे आहे, त्या गवताच्या साह्याने इथे होळी उभी केली जाते। तर आता होळी तिकडे नाचवण्याचं काम चालू आहे। तिकडे ढोल व ताशे वाजत आहेत, तिकडे आता होळी खेळवत आहेत, ती तिकडून खेळून इथे आणली जाईल आणि इथे उभी होऊन मग तिला होम केला जाईल। तर आता आपण जाऊया होळीच्या ठिकाणी। तर आता हळूहळू गर्दी जमायला लागली आहे। माझा मित्र भेटला इथे, संकेत हे आहे, त्यांच्या वाडीतले सर्व आहेत। ह्या साईडला आता गर्दी हळूहळू जमायला लागली आहे, ह्या साईडला वगैरे माणसं वगैरे आहे। आपण जाऊया पुढे।
गाव इथे या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. नाचव 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 चल 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 आता आपण होळीच्या ठिकाणी आलो आहोत. कोणत्याही प्रकारचा खड्डा न काढता इथे ही होळी उभी केली जाते आणि फक्त म्हणजे जे गवत वगैरे आहे त्या गवताचा उपयोग घेऊन ही होळी आता उभी केली जाते. आता पूर्णपणे मांडव आपल्याला आलेली पाहायला मिळते.
या ठिकाणी रत्नागिरी शिरगाव गावची ही होळी आहे. या ठिकाणी ही होळी उभी केलेली आहे. प्रत्येक भक्तगणाने आपल्या हाताखांद्यावरती खेळवून या ठिकाणी आता होळी उभी केलेली आहे. काहीच मिनिटं फक्त शिल्लक राहिलेली आहेत आणि बरोबर दुपारी 12 वाजता या होळीला होम लागेल. जे आगीमध्ये नारळ फेकले जातात तर आता त्याचे जे प्रसाद म्हणून त्याचा वापर केला जातो. तर त्याच्यासाठी आमची जी पोरं आहेत तर ते नारळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्या वेळ थांबा, मी येतो नाही मला नको आहे तरी का वैताग 15-20 मिनिट थांबा, येतो 15 मिनिटात. अशा तऱ्हेने आता आमचा या शिरगाव गावचा होळीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.